ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. बिरबल आणि बादशाह शहराची पाहणी करण्यासाठी शहरातनं हिंडत असतात. बादशाहला एक शेतकरी दिसतो. त्याच्याबरोबर त्याचा एक गाढव असतं. गाढवाच्या पाठीवरती भरपूर गवताच्या पेंढ्या त्या शेतकऱ्यांनी ठेवलेल्या असतात. ओझं झालेलं असतं आणि तो शेतकरी त्या गाढवामागनं शांतपणाने चाललेला असतो. बादशाहला बिरबलाची चेष्टा करायची इच्छा होते. तो बिरबलाला विचारतो, बिरबला, या गाढवाच्या पाठीवरती काय आहे रे? बिरबल शांतपणाने उत्तर देतो. बिरबल म्हणतो, एका माणसाचं ज्ञान आणि राजाचा प्रामाणिकपणा आहे. बादशाह म्हणतो, बिरबल, चेष्टा बास झाली. अरे काय सांगतोस? त्या गाढवाच्या पाठीवरती गवताच्या पेंढ्या आहेत. बिरबल शांतपणाने उत्तर देतो. बिरबल म्हणतो, महाराज, जर का त्या माणसाकडे थोडं ज्ञान असतं आणि त्या राजाकडे जर का प्रामाणिकपणा असता तर ह्या गाढवावरती एवढं ओझं त्या माणसाने दिलं नसतं आणि राजांनी आपल्या प्रजेची आणि प्राण्यांची काळजी घेण्याचा प्रामाणिकपणा जर का दाखवला असता तर आज ही प्राण्यांवरती वेळ आलीच नसती. आणि म्हणूनच ह्या गाढवावरती ज्ञान आणि प्रामाणिकपणाचं ओझं आहे. नेहमीसारखंच अगदी सडेतोड प्रामाणिक आणि विचार करणारं उत्तर ऐकून बादशाह त्याच्यावरती खुश झाला. बादशाहच्या हे लक्षात येतं की नुसतंच पद आणि अधिकार असून उपयोग नाही, तर दया आणि बुद्धिमत्ता वापरून योग्य निर्णय घेणे हेच खरं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे.